नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे. आता जुनी कागदी रेशन कार्डे हळूहळू बंद करून QR कोड असलेली स्मार्ट रेशन कार्ड दिली जाणार आहेत. यासाठी राज्य शासनाने तब्बल 51,79,00,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. तर कोणाला मिळणार हे स्मार्ट रेशन कार्ड, किती कार्डे वितरित होणार आणि तुमच्यासाठी याचा काय फायदा होणार, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या GRची माहिती. तर मित्रांनो, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 22 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या GR मध्ये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड वितरणास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर स्मार्ट रेशन कार्ड योजना का आणली? तर सध्या अनेक लाभार्थी कागदी रेशन कार्ड वापरत आहेत. कागदी कार्डांची काही मोठी समस्या म्हणजे कार्ड फाटणे, खराब होणे, माहिती वाचता न येणे, हाताळण्यास अडचणी. यामुळे शासनाने QR कोड आधारित स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. तर कोणाला मिळणार स्मार्ट रेशन कार्ड? तर या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजना म्हणजे AAY, प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे PHH आणि APL शेतकरी योजना या लाभार्थ्यांना मिळणार आहे. या सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना नवीन स्मार्ट रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर किती स्मार्ट रेशन कार्ड्स तयार होणार? तर GR नुसार राज्यभरात अंदाजे 1,70,00,000 स्मार्ट रेशन कार्ड्स वितरित करण्यात येणार आहेत. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर प्रति कार्ड किती खर्च? तर निविदा प्रक्रियेनंतर L1 कंपनीने दिलेल्या दरानुसार एका स्मार्ट रेशन कार्डची किंमत ₹30.47 ठरली आहे. नंतर शासनाने किती निधी मंजूर केला? तर पूर्वी या प्रकल्पासाठी अंदाजे 48 कोटी रुपयांची मान्यता होती. मात्र निविदा प्रक्रियेनंतर सुधारित खर्च निश्चित करण्यात आला आहे. तर आता शासनाने ₹51,79,90,000 म्हणजे जवळपास 51,80,00,000 रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर स्मार्ट रेशन कार्डचे फायदे. तर या स्मार्ट रेशन कार्डमध्ये QR कोड असणार आहे. यामुळे लाभार्थ्यांची माहिती त्वरित पडताळणी, बनावट कार्डांवर नियंत्रण, डिजिटल सुविधा, माहिती सुरक्षित राहणार, कार्ड जास्त काळ टिकणार आणि रेशन वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार. नंतर नागरिकांनी काय करावे? तर सध्या शासनाने निधी मंजूर केला आहे. लवकरच स्मार्ट रेशन कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या रेशन कार्डची माहिती अद्ययावत ठेवा, मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, स्थानिक रेशन दुकान व पुरवठा विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवा. तर मित्रांनो, राज्यातील AAY, PHH आणि APL शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना QR कोड आधारित स्मार्ट रेशन कार्ड देण्यासाठी शासनाने 51,79,00,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. यामुळे रेशन वितरण व्यवस्था अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.